80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवणं हा मोठा स्कॅम. आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येवरून राज्यातील राजकारण तापलेलं असून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवणे हा मोठा स्कॅम आहे असे म्हणत त्यांनी या प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र महिलांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान सरकारकडून लाभार्थी पडताळणी नियमांनुसार सुरू असल्याचे सांगितले जात असलं तरी विरोधकांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मला हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आलेलो आहोत की हे सरकार बोगस स्कीमचं सरकार आहे. एक तर पहिलं सांगितलं तर लाडक्या बहिणींचं जे काही मानधन आहे ते वाढवू, ते अजून वाढवलेलं नाही आणि दुसऱ्या बाजूला 85 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलेलं आहे. पहिला प्रश्न हाच आहे की तुम्ही ह्यांची मतं मिळवण्यासाठी ही स्कीम सुरू केली, ती आता तुम्ही त्याच्यातून 85 लाख लोकांना अपात्र ठरवता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे खरोखर अपात्र ठरवले असतील तुम्ही आणि तुम्ही जनतेचा पैसा, टॅक्सपेअरचा पैसा ह्यांच्या खात्यात टाकत होतात, म्हणजे हा स्कॅम नाही झाला का? म्हणजे ज्यांनी हे पैसे टाकले त्यांच्या खात्यामध्ये ते घोटाळेबाज नाही झाले का? आणि दुसरं म्हणजे ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून या खात्यामध्ये जे पैसे आले असतील त्याच्यावर पुढे काही स्वप्न पाहिले असतील, त्यांच्या स्वप्नांचं काय मग?